श्री स्वामी समर्थ. आज आपण छान अशी कढीपत्त्याची गुणकारी चटणी पाहणार आहोत. खूप पौष्टिक अशी चटणी आहे कढीपत्त्याची. त्यासाठी आपण साहित्य काय काय घेतले ते पाहणार आहोत. 4 चमचे शेंगदाणे घेतले. किती मोठा कढीपत्ता घेतलाय. खोबरं घेतले अर्धी वाटी. लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. डाळ्या घेतल्यात. तीळ घेतलेत. जिरे घेतले 1 चमचा. आता हे सर्व जिन्नस आपण तेल टाकून भाजून घेणार आहोत. डाळ टाकलेली आहे. हलवून घेतली आहे डाळ. सर्व भाजून झाल्यानंतर आपण
शेवट कढीपत्ता छान असा कुरकुरीत परतून घेणार आहोत तेलामध्ये. अशा पद्धतीने छान असा परतून घ्यायचा आहे. केसांसाठी खूप उपयुक्त अशी कढीपत्त्याची चटणी आहे. केसांच्या समस्या असेल तर कढीपत्त्याची चटणी नक्की करून वापरा, खूप गुणकारी आहे. त्यानंतर आपण हे सर्व जिन्नस मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि बारीक करून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्याबद्दल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. त्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे लाल तिखट घालणार आहोत. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मोठा चमचा आपण मीठ घालणार आहोत. आता आपण हे बारीक करून घेऊया. छान असं आपण मिक्सरला फिरून चटणी अशी बारीक करून घेतलेली आहे. बहुगुणी चटणी आपली खाण्यासाठी तयार आहे. एकदा नक्की करून बघा, खूप छान आहे ती. तर अशा पद्धतीने छान अशी कढीपत्त्याची बहुगुणी चटणी खाण्यासाठी तयार आहे. या खायला तुम्ही पण. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद. एकदा नक्की करून बघा. एकदा नक्की करून बघा कढीपत्त्याची चटणी. बाय बाय.